नमस्कार, मी लताच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज मी बनवणार आहे स्पेशल चविष्ट अशी वजडी। किती छान आणि किती टेस्टी झालेली आहे। मी आज वजडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला। स्पेशल वजडी बनवणार आहे। मी घेतलेला आहे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण। ते मी हलकसं भाजून घेणार आहे तव्यामध्ये। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात थोडं तेल टाकलेलं आहे। मी 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत कापून। हलके ब्राउन होईपर्यंत भाजून घेणार आहे। आता मी टाकते टोमॅटो, आणि आलं लसूण। आपल्याला हलकसं भाजून घ्यायचं आहे फक्त 5 मिनिटासाठी। कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। छान असं भाजून घेतलेलं आहे 5 मिनिट होईपर्यंत। आता मी गॅस बंद करते। हे थंड होईपर्यंत 2 ते 3 मिनिट थांबावं लागेल आपल्याला। हे थंड करून घेतलेलं आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। कोथिंबीर घातली, छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। छान असं बारीक वाटून घेतलेले आहे। हे अर्धा किलो वजडी आहे। ही स्वच्छ 4 पाण्याने धुतलेली आहे आणि गरम पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेली आहे। ही मी आता कशी बनवते तुम्ही बघा। गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे। आता मी त्याच्यामध्ये टाकते खडा मसाला, दालचिनी, मोठी विलायची, फूल, 4 ते 5 लवंग, काळी मिरी आणि लवंग। खडा मसाला टाकलेला आहे, छान असं हलवून घेऊया। आता मी टाकते वाटण केलेला मसाला, 1 वाटी मसाला। छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला बारीक गॅसवर। छान असा भाजलेला आहे, त्याला तेल सुटलेलं आहे। आता मी त्याच्यात टाकते लागणारे साहित्य। चवीनुसार मीठ, अर्धा टेबलस्पून हळद, छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आवडीनुसार लाल तिखट, मी 2 टेबलस्पून लाल तिखट टाकते। छान कलर आलेला आहे मस्त असा। आणि 1 टेबलस्पून घरकुल मसाला घेतलेला आहे। मसाला खूप छान
त्याला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया वजडी. मसाला आणि वजडी एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. वजडीमध्ये अगदी 1 वाटीच पाणी घालायचं आहे, कारण की त्याला पाणी सुटतं म्हणून. मध्ये 1 वाटी पाणी टाकते. सुकी खायची असेल तर 1 वाटी पाणी आणि रस्सा खायचा असेल तर तुम्ही 2 वाटी पाणी टाकू शकता. आणि 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या आहेत. 1 वाटी पाणी घातलेलं आहे, पण त्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे. आता मी ना कुकर लावून घेते आणि 4 ते 5 शिट्ट्या देणार आहे. कुकर लावलेला आहे. 4 ते 5 शिट्ट्या झाल्यावर आपण ओपन करूया. चार ते 5 शिट्टे झालेले आहेत. मी कुकरचं झाकण काढते. खूप छान शिजलेली आहे, मस्त. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. सुक्के झालेले आहेत, खूप छान असे. खूप छान सुक्के झालेले आहे वजडी आणि टेस्टी झालेली आहे. तुम्ही चपाती किंवा भाकरी किंवा ब्रेड पाव बरोबर खाऊ शकता. मस्त आणि टेस्टी झालेली आहे. बघा किती छान झालेली आहे आणि मस्त झाली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पाहत राहा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवनवीन रेसिपीसाठी पाहत राहा लतास रेसिपी आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.